नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज बैलपोळा सणानिमित्त व पिठोरी अमावस्यानिमित्त मी माझ्या घरामध्ये देवघरातली देवपूजा जी केली आहे ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करते। सर्वप्रथम मी माझं देवघर पूर्ण स्वच्छ करून घेतलं, सर्व देवांना बाजूला ठेवलं होतं काढून। नंतर एक वस्त्रमध्ये अंथरलं आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केला। बाकीची ती देवदेवता होती, भगवान लक्ष्मी, विष्णू आणि लक्ष्मी यांचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती आणि महाराजांची मूर्ती ह्या देवघरात विराजमान केल्या। मग इतर बाकीची जी देवदेवता होती, कुलदैवत, कुलदेवी यांच्या पण फोटो मूर्त्यांना मी अभिषेक घातला। त्यानंतर गंध अक्षता लावले व फुलं वाहून अशा पद्धतीनं देवघरामध्ये त्यांना विराजमान केलं। नंतर सर्वात आवडती माझी पूजा म्हणजे महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालणे, महादेवाच्या पिंडीचं डेकोरेशन म्हणजे असं सुंदर असं सजावट करणे हे खूप आवडतं मला, म्हणून त्याला अगोदर अभिषेक घातला, नंतर भस्म लावलं, नंतर चंदन लावलं, गुलाबाचं फुलं अर्पण केलं महादेवाच्या पिंडीला। मग गोकर्णाची फुलं वगैरे सर्व अर्पण करून छान असं सजावट केली। रोज विविध फुलांनी सजावट करत असते। अगोदर गोकर्णाच्या फुलांनी सजावट करायचं ठरवलं, नंतर लक्षात आलं झेंडूची पण फुलं आहेत। मग ती झेंडूची फुलं घेतली मी, त्याच्या पाकळ्या करून महादेवाच्या पिंडीच्या बाजूने डेकोरेट करायला चालू केलं। मग बघा अशा पद्धतीने मी सजावट केली आहे। कशी वाटते ही सजावट नक्कीच कमेंट करून सांगा। त्यानंतर आज बैलपोळा असल्याने मी आज बाजारातून बैल विकत घेऊन आले होते, 2 बैल आणि 1 गाय वासरू। बैलांना सर्वप्रथम महादेवांच्या फोटोसमोर विराजमान केलं, त्यांना गंध अक्षता लावल्या, त्यानंतर त्यांना कोंडुळे म्हणजे कोंडुळे त्यांच्या शिंगांना लावली, घातली। लहान असताना आईनं घातलेली पाहिली होती त्यामुळे घातली। माझं लग्न झालंय तसं आम्ही नेहमी आमच्या सासरी गावाकडे जाऊनच बैलपोळा करतो। यावेळेस काही कारणानिमित्त आमचं गावाकडे जाणं झालं नाही, म्हणून आम्ही मातीची बैल घेऊन आली आणि त्यांची घरी देव अशा पद्धतीनं पूजा केली। त्यानंतर पहा अशा पद्धतीने त्यांना कोंडोळे केलेले, दोन्ही शिंगांना दोघांच्या सगळ्यांच्या घातले, दोन्ही बैलांच्या, गाय वासराच्या। त्यानंतर त्यांना फुलं वाहिली, फुलं वाहून नंतर मग आरती करणार आहे मी आता। म्हणजे आरती ओवाळणार अगोदर बैलांची, त्यानंतर सर्व देवतांची आरती करणार आणि मग नैवेद्य दाखवणार आहे। नैवेद्यामध्ये मी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता आज। खरं तर पुरणपोळीचा मान असतो हे माहीत आहे, पण कंटाळा आला तरी पण मी कंटाळा कॅन्सल केला आणि नंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य बनवला। अशा पद्धतीने मी आता आरती केली आहे। पहा माझं देवघर, माझी देवांची पूजा आवडली तर नक्कीच लाईक करावं आणि त्याला कमेंट देखील करा जे आवडेल या पद्धतीनं। हा व्हिडिओ जर सर्वांना आवडला तर नक्की शेअर करावा, त्यानंतर तुला लाईक करावं आणि कमेंट करून सांगा नक्कीच हां। आणि वाटलं जर तर नक्की सबस्क्राईब देखील करावं अशी मी बोलते आहे। त्यानंतर बैलांना वगैरे आरती दाखवली, आरती दिली, आता त्यांना देते आहे। आरती दिल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवणार आहे महाराजांना, सर्व देवी देवतांना, बैलांना, सर्व देवांसाठी छोटे नैवेद्य पण बनवले होते। पूर्ण एक नैवेद्याचं ताट पण भरून घेतलं होतं आणि अशा पद्धतीनं मी त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घालत आहे, दाखवत आहे। चला तर अशाच नवीन नवीन व्हिडिओला पाहायचं असेल तर नक्कीच बेल आयकॉनला दाबा।